तर मित्रांनो, स्वागत आहे आपले दूर यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ. सध्या सर्वच लाडक्या बहिणी संभ्रमामध्ये आहेत, ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मित्रांनो, शासनाकडून अजूनपणे अधिकृत अनिवार्य करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया 18 सप्टेंबर रोजी सुरू झाली. सुरुवातीची अंतिम दिनांक 18 नोव्हेंबर होती. अनेक महिला निर्धारित वेळेत त्यांची ई-केवायसी पूर्ण करू शकल्या नाहीत, म्हणून विभागाने ही मुदत अंतिम 31 डिसेंबरपर्यंत वाढवली. आता ही अंतिम मुदत 31 डिसेंबर रोजी संपत असताना मोठ्या संख्येने महिलांच्या ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आले. शासनाने त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे चेक केलं असता बऱ्याच महिला अजूनही ई-केवायसी प्रक्रियेपासून वंचित आहेत, असं शासनाच्या लक्षात आले. ग्रामीण भागात तांत्रिक समस्या, इंटरनेट समस्या, माहितीचा अभाव आणि कागदपत्रांमधील त्रुटीमुळे अनेक लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करता आली नाही. त्यानुसार ई-केवायसी आता 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करता येईल असे संकेत आहेत. परंतु योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई-केवायसीची आवश्यकता लागू करण्यात आलेली आहे. ई-केवायसीसाठी नेमकी अंतिम मुदतवाढ बाबतीत कोणती अधिकृत माहिती अजून जाहीर केलेली नाही. मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अजून आपल्याला अशाच प्रकारची माहिती मिळवत राहायची असेल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, विविध प्रकारची माहिती जशी काही शासनाकडून आपल्याकडे येते त्या पद्धतीने आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. मित्रांनो, ई-केवायसीसाठी नेमकी अंतिम मुदत काय याबाबत शासनाचं अजून अधिकृत कोणते पत्र आलेलं नाही. तरी जर शासनाने माहिती दिली किंवा शासनाकडून अद्याप काही पत्र प्राप्त झाले तर निश्चितच आपल्याला कळवण्यात येईल. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी केल्यानंतर महिलांची संपूर्ण माहिती महिला व बालविकास विभागाकडे जाणार आहे. याद्वारे महिलांची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीतून ज्या महिला पात्र नाहीत त्यांचा लाभ मात्र कायमचा बंद होणार आहे. मित्रांनो, आता नेमका प्रश्न आपल्यासमोर आहे की डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे, त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. डिसेंबर आणि जानेवारी हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न लाडक्या बहिणींमधून चर्चेला येत आहे. परंतु मित्रांनो, अद्याप याबाबतीत तरी सर्वांच्या मनात संभ्रमच आहे. निश्चितच आपल्याला लाडक्या बहिणीच्या संदर्भात जर अजून काही शासनाकडून अधिकृत माहिती आली तर आपल्याला निश्चित कळवण्यात येईल. त्यामुळे आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि निश्चितच अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. तुम्हाला अशा प्रकारची माहिती निश्चितच मिळत राहील. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला आत्ताच फॉलो करा, आता सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, पाहत राहा. नमस्कार.